प्रभू शेळके उर्फ कालू डॉन. मग बोलले मला चोरट्या बिरट्या. मी म्हणलं हा आहे, काय करायचं जे करायचं ते करा, पण मी चोरली. हो, मला वाटलेलं रेवत जाईल, कारण की तिच्यापेक्षा माझा गेम स्ट्रॉंग होता. सागर दादा किंवा रेवा नाहीतर किंवा विशाल पाहिजे होता असं मला वाटतं. मला बोलायचे की तुझा गेमच दिसत नाही, तू घरात दिसत नाही. अरे म्हणलं इतका मी करतोय, घाबरते तर मला असं वाटतंय विशालला. विशालचं तर रूप बाहेर आलं, तिथं त्याला त्याच्यासोबत नाडायला फक्त तन्वी आणि मीच आहे. राखी तर स्ट्रॉंगच आहे आणि खेळती ती चांगलं. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्समध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी बसले आहेत काळू डॉन, ज्यांना तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये पाहिलं आहे. प्रभू, कसा आहेस? मस्त आहे, खूप खूप आभार. मस्त आहे, तुम्ही कशा आहात? सगळे छान आहेत. तुला एवढं प्रेम भेटलं, एवढे तुझ्या आधी फॅन होते आणि आता तुला अजून तुझे फॅन्स तू कमवले आहेस, त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? एवढं तू प्रेम कमवल्याबद्दल खूप भारी वाटलं. भले ट्रॉफी नाही जिंकलो, पण लोकांचं मन जिंकायला खूप भारी वाटलं. खूप भारी वाटलं होतं की तू निघशील एवढ्या लवकर? नव्हतं वाटलं मला, तर मी माझं फायनलिस्ट समजत होतो मीच होणार म्हणून, पण अचानक इतका मोठा धक्का वाटला, खूपच डेंजर. हो, तुझ्या बरोबर आणि रेवा उभी होती, तर काय वाटत होते की रेवा जाईल असं तुला वाटलेलं? हो, मला वाटलेलं रेवाच जाईल, कारण की तिच्यापेक्षा माझा गेम स्ट्रॉंग होता. बरोबर, आम्ही पण बघितलं. खूप छान खेळत होतास तू. तुझे ते फिजिकल फाईट्समध्ये पण तू खूप छान खेळलास. जी चावी चोरी करायची होती ते पण, वेणीच्या टास्कमध्ये पण. तरी तू आज इथे बसलास तर खूप आम्हाला पण ते थोडंसं डिसअपॉइंटमेंट होतीये. पण तुला भाऊच्या धक्क्याला पण खूप वेळा रितेश भाऊ बोलले की तन्वी बरोबर जास्त दिसतोयस, एकटा खेळ, इंडिव्हिज्युअल खेळ, त्याच्याबद्दल काय म्हणा? आम्ही विचार घ्यायला फक्त संध्याकाळीच भेटत होतो. काय झालं, कोणाकडून काय चुकलं, आज घरात काय झालं, कोण चुकलं, कोणाला काय होईल, हे आमचा संध्याकाळी डिस्कस चालायचा. पण जे गेम खेळायचे बारेचे टास्क किंवा कुठले मुद्दे, ते फक्त इंडिव्हिज्युअल स्वतःच मांडायचो होतो आम्ही. फक्त जेवताना आता घरची सवय होती मला की जेवताना सोबत बसायचं, तर तेवढीच उठत बसत होतो आम्ही, कारण की तिथं राहणं एकदम मुश्किल आहे. बिग बॉसच्या घरात तितक्या लांब, ना टाइम समजत ना ऊन समजत, तर ते जरा हेच होतं. आणि तुला खूप लोकांनी काटाकडून लांब करायचा प्रयत्न केला, म्हणजे टोळीच्या जे विशाल होते त्यांनी तुला लांब करायचा प्रयत्न केला, तरी पण तू काटा बरोबरच होतास आणि ती आम्हाला लॉयल्टी दिसली तुझी काटाकडे आणि तन्वीकडे. तर तुला काय म्हणायचं आहे की जर तू आता बाहेर नसतास तर तुझ्या जागी कोण पाहिजे होतं? माझ्या जागी सागर दादा किंवा रेवा नाहीतर किंवा विशाल पाहिजे होता असं मला वाटते. असं तुला वाटतं? त्यांचा गेम तुला वीक वाटतो तुझ्या कंपॅरिझन मध्ये? चांगलं आहे. आणि दीपालीच्या गेम बद्दल काय म्हणायचं आहे? दीपाली बरोबर तू एवढा वेळ होतास. त्याचा गेम तर एकदम चांगला आहे, पण जे बिग बॉस जे निकष देते तिथंच कुठंतरी जे मिस्टेक होती त्यांच्याकडून. तुला चोरीचा टॅग खूप दिला घरात की तू चोरी करतो आणि तू लोकांच्या ह्याच्यातून जाऊन पण चोरी करत होतास, त्याच्यावरून पण तू खूप रागवला पण आहेस खूप लोकांबरोबर, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? माझं एवढंच म्हणणं आहे, ज्या टाइमाला मला प्राजक्ता ताई नॉमिनेट करायच्या प्रत्येक वेळेस, तर मग मला बोलायचे की तुझा गेमच दिसत नाही, तू घरात दिसत नाही. अरे म्हणलं इतका मी करतोय, दिसतच नाही, म्हणलं तुला असं काय दाखवू की तुला दिसलं पाहिजे मी, म्हणून ते दाखवण्यासाठी मी बोललो बरं तुला गेम दिसत नाही ना, मग मी तुझा गेम करतो. मग मी ती चाबी काढली आणि मग म्हणली मग बोलले मला चोरट्या बिरट्या. मी म्हणलं हा आहे, काय करायचं जे करायचं ते करा, पण मी चोरली. तुम्हाला माझ्या समोर ठेवशील चावी आणि मी काय थोडीच मी असं जेवण करायला चालू नुसतं बिग बॉसच्या घरात. मला जे दिसणार मी काढणार माझ्या समोर ठेवल्यावर. मला जर माहिती नसतं कुठं ठेवली, मी थोडीच धुंडी बसलो होतो संध्याची वेळ, पण माझ्या समोर प्रभू. आणि परत सांगते मी दुसऱ्या दिवशी की ते तो जेवत होता, मला काय वाटलं असं काढून तसं काढणं, मासूम बनून बसला होता. अरे मासूम बनून म्हणजे, तर त्याच्यामुळे मी चावी काढली. तिनं माझ्या देऊन म्हणजे मला हलक्यात घेतलं आणि तुला नॉमिनेट पण खूप वेळा हे म्हणूनच केलं, चोरी करतो त्यांना तर दिसत नाही, तन्वीच्या मागे मागे असतो आणि छोटा म्हणून तुला खूप वेळा नॉमिनेट केलं. त्या लोकांसाठी काय बोलायचं? तर तेच कानाचा आणि डोळ्याचा 4 बोट फरकच असतो. तर त्याला तेच सांगत होतो, तुमचा माझा फरक बघा, ज्या पद्धतीनं तुम्ही समजे एकसारखेच, पण मी तर समजातून अलग माणूस आहे म्हणलं, समजा अलग आहे म्हणलं मी.
तेच म्हणलं महाराष्ट्राला आवडते. तुमचा संध्याचा आवाज बी किरकस आहे म्हणलं, पण माझा आवाज एकदम चांगला आहे म्हणलं. आणि तुम्ही समजे एकसारखे दिसतात, पण मी समजातून अलग दिसतोय म्हणलं. छोटा दिसतोय, कमजोर दिसतोय आणि एकदम हटके दिसतोय म्हणलं. हटके. मी माझा गेम असाच आहे म्हणलं. तुम्हाला तर नाही दिसणार, पण प्रेक्षकाला तरी दिसन. विशालच्या बद्दल काय म्हणायचं? त्याचा खरा चेहरा येतोय हळूहळू बाहेर, पण तुला त्यांनी धक्का पण दिला होता एका सीन मध्ये, तर त्याच्याबद्दल काय म्हणायचंय? तो कसा दिसतोय आतमध्ये? मला असं वाटतंय घरातील सर्व सदस्य तिथं घाबरते. मला असं वाटतंय विशालला. विशालचं तर रूप बाहेर आलं तिथं, त्याला त्याच्यासोबत नाडायला फक्त तन्वी आणि मीच आहे. विशालला कोणी नॉमिनेट नाही करत, कारण की त्यांनाच वाटतं स्ट्रॉंग आहे, पण मला तर नाही वाटलं, तन्वीला पण नाही वाटत. आणि राकेश दादा पण म्हणत होता मागच्या सीझनला खूपच लवकर बाहेर आलेला आहे तो. पण इथं कसं आहे, तशामुळेच तो जास्त फार काय नॉमिनेट मध्ये आलेला पण नाही. त्यामुळेच आतापर्यंत कोणा नाही, तर जो नॉमिनेट मध्ये आला असता तर गेला असता बाहेर, गेला असता. आणि राखी बद्दल काय म्हणायचंय तुला? नाही, राखी तर स्ट्रॉंगच आहे आणि खेळती ती चांगलं. पण हेच मधामध्ये जरा जी तिनं केलंय, ते भाज्या फेकल्या, जे कपडे फाडे, ते जरा पटलं नाही. आम्हालाच नाही पटलं तर प्रेक्षकालाच नाही पटणार. आणि ती जे काही खेळते ते पण स्क्रिप्टेड असं सगळे ती म्हणतात. आधी प्लॅन करते आणि नंतर मग सांगते. म्हणजे मग आम्हाला असं वाटायला लागलं की अरे याच्यावर विश्वास ठेवा की नाही ठेवा. म्हणजे रेल भांडण जरी झालं तर आम्हाला कन्फ्युज व्हायचं, हे काय बनवून तर नाही चाललं का खरंच लागलं, हे आम्हाला कन्फ्युज व्हायचं. आम्ही काय करावं, नेमकं बोलावं की नाही बोलावं. तिने तुझ्या बरोबर पण बॉन्ड बनवायचा खूप प्रयत्न केला होता. तर ती तशीच आहे की ती अशी डबल ढोलकी, काय म्हणायचं? हो, ती आहे डबल ढोलकी. तिनं तिच्या तोंडाने पण, राखीनं स्वतःच्या तोंडाने पण प्रूव्ह केलेलं आहे मी डबल ढोलकी आहे. अजून तुला ह्याच्यानंतर तुझे काय प्लॅन्स आहेत, काय करणार आहेस ह्याच्यानंतर? माझे प्लॅन आहे याच्यानंतर आपण कुठल्या तरी सिरियल मध्ये काम करू, कुठले पिक्चर किंवा कुठले डायलॉग, असं कुठले रोल करायला मला खूप आवडेल. मला घर बनवायचंय, गाडी घ्यायची, हे माझे स्वप्न आहेत. तुला काय वाटतं टॉप 5 मध्ये कोण असेल? तन्वी असेल, विशाल असेल, अनुश्री असेल, दीपाली असेल, राकेश असेल. राकेश. आणि ट्रॉफी कोणाच्या हातात बघतो? तन्वीच्या. खूप छान, खूप छान वाटलं तुझ्या बरोबर बोलून. तुझ्या फॅन्ससाठी काय मेसेज देशील? हेच बोलून मी की जेवढं होईना आता फिनाले लागन, तुमच्या सपोर्टाची गरज लागन, तर जास्तीत जास्त तन्वीला सपोर्ट करा, वोट करून जिंकून द्या प्लीज. माझं स्वप्न अधुरे राहिलं, पण तिचं स्वप्न तरी पूर्ण करा. ओके, थँक्यू सो मच. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रभू शेळके उर्फ कालू डॉन. तर तुम्ही बघताय तेरी चक्कर रिजनल. तर असंच बघत राहा, एन्जॉय करा डॉनचे पूर्ण जर्नी.